आईचा लाडू बघू शकता की ही साल बघा, पातळ साल आहे. आपला देवगडचा हापूस आंबे बरोबर केशरी कलर आलेला आहे. त्याला मीडियम साईज आहे, बिग साईज आहे. ठाण्यातल्या ठाण्यात फ्री होम डिलिव्हरी. देवगडचे आंबे घेऊन आम्हाला प्रियांसाठी मदत करा. आंबा घेते त्यातला एकही आंबा खराब नाही निघत. हापूस आंबा खायचा आहे, तो पण अस्सल प्रियांश मँगोज बेस्ट मँगोज. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलो आहे भेट देण्यासाठी प्रियांश मँगोला. अस्सल देवगडचा अस्सल हापूस आंबा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कुठे आलं पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आई वडिलांचं मुलांवरती प्रेम असतं, पण त्यांची एक प्रेरणादायी एक जी कहाणी आहे, जी स्टोरी आहे, ही आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथला आंबा फक्त इथेच नाही आहे, तुम्हाला सांगतो इथला आंबा जे आहे ते सेलिब्रिटीजसुद्धा इथनाच मागवतात, कारण इथे मिळतो अस्सल देवगडचा हापूस आंबा. देवगडमध्ये आनंदवाडी गावातली त्यांची बाग आहे, तिथनं ते आंबे इथे आणतात आणि घर बसल्या तुम्ही हा आंबा मागवू शकता. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. चला बघूया. नमस्कार, मी सोनल अतुल विरकर आणि हा माझा मुलगा प्रियांश अतुल विरकर. आम्ही आज घेऊन आलो आहोत देवगडचे अस्सल ऑर्गॅनिक हापूस आंबे. आमच्याकडे देवगडचे सगळ्या साईजचे प्रकारचे हापूस आंबे मिळतात आणि हा व्यवसाय गेले आम्ही 5-6 वर्ष झालं करतो आहे. हा व्यवसाय करायचं कारण एकमेव उद्दिष्ट हेच आहे की प्रियांचं जे काही वर्षाची आमचे ट्रीटमेंट असते, थेरपी असते, त्याच्यासाठी निघणारा जो खर्च असतो तो आम्ही ह्या देवगडच्या आंब्याच्या व्यवसायातून त्याला बाजूला ठेवून देतो ट्रीटमेंटसाठी. तर प्रियांशला जो काय आहे तो जेनेटिक आजार आहे, तुम्ही बघू शकता. प्रियांशचा जेनेटिक आजार म्हणजे त्याचा चालता बोलता येत नाही, बसू शकत नाही तो. पण ह्या मुलांमध्ये थायरॉइडचं जे काही एक ग्रंथी असते ती जीन्स डिफॉल्ट झाल्यामुळे ब्रेनला थायरॉइड पोचत नाही आणि त्याच्यामुळे AHDS नावाचा एक आजार असतो, ॲलन हार्टन डडली सिंड्रोम, MCT8. त्या आजारावरती म्हणजे त्या आजाराचं हे कारण आहे. तर काय झालं की 5 वर्षापासून प्रियांशला आम्ही दरवर्षी त्याचं बाहेरगावावरून ट्रीटमेंट आणतो दर 2 महिन्यानंतर. तर ते आम्ही बाय फ्लाईट त्याच्या येतात गोळ्या आणि त्याचं रक्त जेनेटिक रिसर्च सेंटर नेदरलँडला जातं बाहेरगावी. तर तिथून येत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा खर्चही आमचा वर्षभराचा होतो. तर एकमेव उद्दिष्ट होतं की प्रियांशला हे जे काही आमचं आंब्याचं उत्पन्न आहे त्याच्यातून प्रियांशला आम्ही दरवर्षी पैसे बाजूला काढतो त्याच्या ट्रीटमेंटचे. तर तुमच्या सगळ्यांना मी विनंती करेन की तुम्ही आमच्याकडचे अस्सल देवगड आणि फक्त अस्सल देवगड असे ऑर्गॅनिक हापूस आंबे घ्यावे, जेणेकरून एक तुम्ही आम्हाला आमच्याकडून देवगडचे हापूस आंबे तुम्ही घ्याल, तुम्हाला तेही आवडतील आणि त्या निमित्ताने प्रियांशा ट्रीटमेंटला जो काही आम्ही खर्च करतो त्याच्यात तुमचा हातभारही लागेल. बरोबर, म्हणजे एक नोबल कॉज आहे त्यामागे. हो. फक्त आंबा विकणं म्हणजे एक आई वडिलांचा जे संघर्ष असतं ते म्हणजे प्रत्येक मुलासाठी आई वडील संघर्ष करतातच. पण ही एक प्रेरणादायक असे एक मी असा विचार करते की आपण दुःखाचा विचार करण्यापेक्षा आपण दुःखाला सुखात कसं कन्वर्ट करू शकतो याचा नक्की विचार करायला हवा. कारण अशी जी मुलं असतात त्यांचं आपण घरात राहून जेवढी आपण सेवा करू ती ईश्वरचरणी पोहोचते, याच्यावरती माझा खूप विश्वास आहे. आणि म्हणून आमच्या पाठीशी जे काही स्वामी दिसतात तुम्हाला, तर स्वामींमुळेच आज आम्ही एवढा स्ट्रगल करून पुढे आलो आहे आणि आमच्या मेहनतीलाही स्वामींनी बळ दिलेलं आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना एकच आव्हान करेन की तुमच्याकडे जरी अशी काही मुलं असतील आणि तुमच्या घरामध्ये जर कोणी जेनेटिक आजाराने ग्रस्त असेल तर प्लीज त्या गोष्टीचं दुःख करू नका किंवा त्या गोष्टीला इग्नोर करू नका. कारण देवाने दिलेलं हे आपल्यासाठी एक मोठं चॅलेंज आहे. आणि ही मुलं जी असतात ती इतकी सोज्वळ आणि शांत आणि निरागस असतात की ह्यांच्यात आपण देवाचा अंश बघतो. तर ह्याच्यातून आपण हा विचार करायचा की आपण दररोज देवाची पूजा करतो ना, त्याचप्रमाणे ह्या मुलांची आपण देखभाल करायची. त्याच्यातून जे काही होईल ते आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या आयुष्यासाठी सत्कारणी लागेल. आणि अशा मुलांना आपण सांभाळून एक पुण्याचं काम करतोय हे आपण विचार करायला हवा. त्यामुळे आयुष्याला रडत बसण्यापेक्षा, दुःख करण्यापेक्षा आपण आपलं आयुष्य किती जिद्दीने उभं करू शकतो ह्याच्याकडे आपण नक्कीच विचार करायला हवा सगळ्यांनी. तसंच आम्ही आमच्या ह्या स्ट्रगलमध्ये खूप मेहनत घेतोय आणि ह्या सगळ्यातून आम्हाला कुठेही दुःख होत नाही आहे, कारण का आमच्यासोबत आमचा प्रियांश आहे, लाडोबा हा आमचा लाडका पोरगा आहे आणि प्रियांश आम्हाला खूप चांगली साथ देतो. हॅलो प्रियांश. हॅलो. आंबा आवडतो? हो, मग प्रियांशला आंबा खूप आवडतो. प्रियांशला आता खूप समजायला लागलं. त्याचं त्या ट्रीटमेंटमुळे मोटर डेव्हलपमेंट जे काय इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आणि त्यामुळे प्रियांश पूर्वी रडायचा खूप,
अच्छा. आता तो रडत नाहीये. अच्छा. आता तो बऱ्यापैकी गोष्टी समजून घेतो. आता मी त्याच्यासमोर बोलतेय तर तो माझ्याकडे बघतोय आणि त्याला कळतंय की आई आपल्या समोर काहीतरी बोलती आहे, बरोबर. काहीतरी सांगते आहे आणि आई आपल्यावर प्रेम करते, हो की नाही? हसला. वा. हस. आईचा लाडू. वा. चला आज आपण बघूया आपले देवगडचे आंबे कसे असतात. जरा ओळख घेऊया आपण देवगडच्या आंब्याची. तुम्ही आता बघू शकता की हे देवगडचे आंबे आहेत. हे रॉ स्ट्रक्चरमध्ये आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता की चकाकी नाही आहे कुठे. हे कुठे प्युअर ऑर्गॅनिक असे आंबे आहेत आपले. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपण देवगडचा आंबा कसा ओळखायचा. ह्याची जी साल असते ती एकदम पातळ असते. अच्छा. हां, आणि मधुर आणि चविष्ट असतात हे आंबे, गोड असतात चांगले. आणि ह्याचा जो हा देठ आहे तर हा जरा खुलगट आहे. म्हणजे हा आणि हे जे 2 उंचवटे आहेत तर त्याच्यामध्ये हा जो खुलगट असल्यामुळे हा देवगडचा आता पिकायला आलेला आंबा आहे, पिकलेला असेल तर हा आपला देवगडचा आंबा आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे जर तुम्ही असं थोडंसं दाबलं तर हे खोलगटपणा आलेला आहे हा थोडासा. तर हा आंबा पूर्णपणे चांगला आहे. तुम्ही बघू शकता. तर हे आपले असे देवगड. आणि जर तो असा बाउंड झाला म्हणजे जर हा इथे हा जर समजा हा इथे असा मी दाबलाय आणि हा सोडला तिथे एक हे साल वरती येते आणि ही साल वरती आली की समजायचं याच्यामध्ये साका तयार झालाय. अच्छा. हा, कारण एअर तयार होतं ना आतमध्ये, त्याच्यामुळे ते साका अतिउष्णतेमुळे. हो. तर तुम्ही बघू शकता हे सगळे थोडे कच्चे आंबे, थोडे पिकलेले आंबे आहेत. तर आपले सगळे देवगडचे आंबे जे आहेत ते एकदम चांगले आणि व्यवस्थित असतात. कुठेही त्याला डाग नसतो. आणि जर खराब आंबे असतील तर आम्हीच लोकांपर्यंत ते पोहोचवत नाहीत. आणि जर तसं काही असेल तर आम्ही बदलूनही देतो. पण ते ठाण्यात असेल, आमच्या जवळ असेल तर आम्ही त्यांना चेंजही करून देतो. हां, कारण शेवटी निसर्ग आहे तर निसर्गाच्या हिशोबाने ते थोडं फळ आहे ते खराब तर होणारच काही काळानंतर. तर तसं तर आता ह्या देवगडच्या आंब्याला तुम्ही बघू शकता एक वेगळं स्ट्रक्चर असल्यामुळे हे समुद्राच्या किनारी तयार झालेले एक चांगले असे सोन्यासारखा भाव असलेले असे देवगडचे आंबे आहेत. म्हणून त्याला तो गोडवा येतो. हो, त्याला गोडवा येतो. तर आपण एक काम करूया. दादा तुम्ही सांगा कुठला आंबा कापायचा तसं मी. हा कापा ताई. अच्छा, ओके, हा कापू. हा, कापताना हा आता आतमध्ये ऑरेंज कलर आहे. तुम्ही बघू शकता की ही साल बघा, ही अशी पातळ आहे. बरोबर, पातळ साल आहे. म्हणजे हा प्युअर देवगडचा हापूस आंबा आहे. हो, तुम्ही बघू शकता की आता ह्याला मी कापते. वा, प्रॉपर देवगड, अस्सल देवगड. हो, प्रॉपर देवगड. हा आपला देवगडचा हापूस आंबा बरोबर केशरी कलर आलेला आहे त्याला, डार्क केशरी कलर. तर तुम्ही बघू शकता कापलेला आपला आंबा सुंदर असा. तर माझ्याकडे सगळ्या साईजचे आंबे मिळतात. हो, जर हे ऑर्डर करायचं असेल तर कसं करावं लागेल ताई? ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही दिलेला नंबर जो आहे तर त्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. तर तुम्ही ऑर्डर प्रकारे एक हे बघा, हे सगळे पॅकेट्स आहेत आपल्याकडे. स्मॉल साईज आहे, मीडियम साईज आहे, बिग साईज आहे. स्मॉल साईज 900 रुपये, मीडियम साईज आहे 1200 रुपये आणि बिग साईज आहे 1500 रुपये. आणि कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा आहेत. फक्त ठाण्यातल्या ठाण्यात आम्ही राहतो त्याच्यामुळे ठाण्यात फ्री होम डिलिव्हरी आहे. हो, आणि ठाण्याच्या बाहेर जर तुम्ही घेत असाल म्हणजे लांब असेल 30 किलोमीटरच्या पुढे वगैरे तर आम्ही पोर्टरनी करू. मुंबई वगैरे किंवा नवी मुंबई वगैरे एरिया असेल तर कल्याणपर्यंत वगैरे किंवा अजून त्याच्या पुढे. आणि तुम्ही जर भारतभरामध्ये कुठेही राहत असाल किंवा दुसऱ्या राज्यात राहत असाल, देशात राहत असाल तरी पण तुम्ही ऑर्डर करू शकता. मागच्या वर्षी तुम्ही प्रियांश मँगोचा व्हिडिओ कोकणी इंडियनच्या पेजवरती टाकला होता. त्याला असंख्य लोकांनी प्रतिसाद दिला. खूप छान प्रतिसाद मिळाला होता. सगळ्यांनी रिपीट ऑर्डर केले होते. मला यावर्षीही हे सांगणं आहे की तुमचा प्रतिसाद आम्हाला असाच मिळो आणि सगळ्यांनी हे आमचे देवगडचे आंबे ते घेऊन आम्हाला प्रियांसाठी मदत करा. तुम्ही जे आंबे आमच्याकडून घेतले आणि समजा तो आंबा खराब निघाला तर ते आंबे आम्ही तुम्हाला नेक्स्ट ऑर्डरमध्ये रिप्लेस करून देऊ किंवा एक्स्ट्रा त्याच्यात ॲड करून देऊ. छान. आणि जर आंबे मागवायचे असेल तर आपल्याला ठाण्यामध्ये जर ऑर्डर असेल तर ती फ्रीमध्ये आम्ही डिलिव्हरी देतो. ठाण्याच्या बाहेर वगैरे असेल तर आम्ही पोर्टलने देतो. आणि जर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे पाहिजे असेल तर कुरिअरचे चार्जेस आहेत. ते कुरिअरचे चार्जेस पर केजीच्या हिशोबाने आम्ही ते आंबे देतो. ह्या आमच्या रेग्युलर कस्टमर आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. तर आपल्याला कसे वाटले इथे प्रियांश मँगो? प्रियांश मँगो हे मी दरवर्षीच घेते ह्यांच्याकडून. ह्या मोसममधला पण ही माझी दुसरी पेटी आहे.
मी बाहेर बाजारातून पण पेट्या घेतलेल्या आहेत ना, असं नाही, पण ह्यांच्या पेटूमधून मी जो आंबा घेते त्यातला एकही आंबा खराब नाही निघत. अच्छा. प्रत्येक क्वालिटी ही दर्जेदार दर्जेदार आहे. क्वालिटीची आहे आणि खरंच खूप छान प्रकारचे आंबे असतात हे. सो प्रत्येकाने घ्यावं असं मला वाटतं. बरोबर. आणि तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल? मी व्ह्युअर्सने हेच सांगेन खात्रीने की आंब्याची क्वालिटी ही बऱ्यापैकी चांगलीच आहे. तुम्हाला कुठेही फसवणूक मिळणार नाही. आणि आमचा जो प्रियांश आहे त्यांचा हेतू हा मुळात खूप चांगला आहे. त्यांचा मुलगा जो आहे त्याला बरं वाटावं, त्याच्या आजारासाठी आपल्याला मदत म्हणून ही आंब्याची पेटी घ्यायची आहे. सो त्याला आपण हेल्प करत आहोत एक प्रकारे. छान, थँक्यू ताई. हॅलो, नमस्कार. मी अनुजा कोरडे. मी सोनल आणि अतुलजींना गेले 3 वर्ष ओळखते आणि पहिली ओळख खरं तर वेगळ्या निमित्ताने झालेली, पण खरी ओळख जी झाली आमची ती या आंब्यांमुळे जरा जास्तच मैत्री घट्ट झाली. सोनल आणि अतुलजींकडे मिळणारे जे आंबे आहेत प्रियांश मँगो, ह्याची जी क्वालिटी आहे ती आपण दरवर्षी आम्ही जे खातोय ती इतर मार्केटमध्ये मिळणारे जे आंबे आहेत त्याच्यापेक्षा वेगळी अशी का आहे का तर खरंच तो आंबा रसाळ आहे, मधुर आहे आणि कुठलाही आंबा किडका निघत नाही त्यांच्या पेटीमधला. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा तुम्ही हा आंबा खाल तर नक्कीच तुम्ही हे दरवर्षी घेणार ही आमची गॅरंटी आहे. सो अतुलजी आणि सोनल हे दोघंही हे जे आम्हाला घरपोच अस्सल म्हणजे हापूस आंबा हा जो पुरवत आहेत हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. देवगड हापूस आंबा जो पुरवत आहेत हे सगळीकडे इझिली मिळत नाही आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन सगळ्या दृष्टीने क्वालिटी क्वांटिटी अगदी परफेक्ट असतं. कधी वजनामध्ये कमी जास्त किंवा बरोबर. क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज हा खरंच नसतो. त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही वाट बघतो की ह्यांचा आंबा कधी येणार आणि आम्ही कधी छान. खाणार. So, आणि त्यामागे प्रिया- ग्लोबल कॉस्ट सुद्धा आहे. नक्कीच. आणि आम्ही प्रियांशला आणि प्रियांश मँगोजना सगळ्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर असंच तुमचं हे जे आहे बिझनेस तो असाच मोठा आणि मोठा होऊन जाऊ आणि स्वामींच्या कृपेने प्रियांश नक्कीच बरा होणारच असंच मी म्हणेन. सो डेफिनेटली सगळ्यांनी हा आंबा नक्की घ्या. यावर्षी नाही जमलं नेक्स्ट इयर आधीपासून बुक करा कारण कम्प्लिटली त्यांचं फुल असते ऑर्डर आणि खूप छान असते. म्हणजे मी मनापासून सांगते आणि ऑल द बेस्ट अतुलजी आणि ऑल द बेस्ट सोनल तुम्हाला. थँक्यू. मित्रांनो, आता आपण पाहिली प्रियांची संघर्षमय प्रेरणादायक कहाणी आणि आता आपण कशा प्रकारे यांना मदत करू शकतो. आपण घर बसल्या आंबा मागवून एका प्रकारे यांची मदत करू शकतो. तर तुर्तास आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू आपण अशा एका नवीन विषयासह. आणि सर्वांना हा व्हिडिओ आवडलाच असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्याने की तुम्हाला अस्सल देवगड हापूस आंबा घर बसल्या तुम्ही मागवू शकता. चला पुन्हा भेटूया आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.